समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठेवाडी येथील मरगुबाई यात्रेत पत्र्याच्या शेडमध्ये आसऱ्यासाठी थांबलेल्या भाविकांचा शेडची भिंत अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत। यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील मोठेवाडी असांगी तुर्क येथे मंगळवार दिनांक 12 मे रोजी भरलेल्या मरगुबाई यात्रेदरम्यान अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने भीषण दुर्घटना घडली। वादळापासून बचावासाठी पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेतलेल्या भाविकांवर चिराव विटाची भिंत कोसळल्याने 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर जत, उमदी व संख येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मंगळवारी सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली। यात्रेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला, मात्र वाऱ्याच्या तडाख्याने सुमारे 140 फूट लांबीच्या शेडच्या चिराविटाच्या भिंतींवर दाब आल्याने क्षणार्धात भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली। काही क्षणात यात्रास्थळी किंकाळ्या, धुरळा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या दुर्घटनेत कोंडिबा राऊबा गेजगे वय 65 राहणार दरीबडची, शंकर आबा लोखंडे वय 80 राहणार पांडोझरी, मंगल भाऊसो मोठे वय 45 राहणार पांडोझरी, अरुण विजू गेजगे वय 13 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, सोन्या लक्ष्मण चव्हाण वय 14 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर आणि संगीता रामचंद्र चौधरी वय 40 यांचा मृत्यू झाला, तर अण्णाप्पा रामगोंडा चौधरी, दर्याप्पा नागा कोकरे, मुरलीधर सुराप्पा पुजारी, मरीबा नागा कोकरे, संजू अप्पासो ऐवळे, शिवा मरीबा गेजगे, धोंडीबा बिरा गेजगे, बिरू विजू गेजगे, राजू राम चौधरी, बसवराज भाऊसो मोठे, सुभाष भाऊसो गडदे, शांता राजू लोखंडे आणि उमेश यल्लाप्पा लोखंडे हे जखमी झाले आहेत। घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले। प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, सरपंच कोंडिबा मोठे, पोलीस पाटील आनंदा मोठे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। विविध रुग्णालयात जखमींना हलवण्यात आल्याने काही काळ मृत आणि जखमींचा नेमका ताळमेळ लागत नव्हता। दरम्यान देवस्थान परिसरातील शेड व भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रशासनाला तातडीने मदत व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मोफत 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 सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने पलूस येथे होत आहे भव्य मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुंदर आणि आनंददायी सुरुवात करण्यासाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने या उपक्रमाचे संस्थापक, पलूस नगर परिषदेचे गटनेते माननीय श्री गणपतराव पुदाले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व जाती धर्मातील वधूवरांच्यासाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। या पवित्र सोहळ्यात विवाह कार्य पूर्णपणे मोफत पार पाडले जाणार आहे। सदरचा विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी येथे संपन्न होणार आहे। तरी इच्छुकांनी आजच नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची आनंदी सुरुवात करा। नाव नोंदणीसाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट, आमनापूर रोड, पलूस येथे संपर्क साधावा। तसेच अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।